आपण किती वेळा भेटला असं मला नेमकं आठवणार नाही, परंतु मी शिर्डीचा भक्त असल्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये सिन्नरवरून शिर्डीला जायला लागायचं. त्यावेळेला ईशानेश्वर मंदिरमध्ये जाणं व्हायचं. आता समृद्धी महामार्ग झाल्यानंतर किमान वर्षभर तरी तिथं मी गेलो नसावं असं मला वाटतं. तुम्ही ज्या प्रकारे म्हणाल की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पाण्याची पाईपलाईन सुद्धा मंदिराला गेली, मात्र फडणवीसांचं सरकार असताना जवळपास 1.5 कोटींची तरतूद जी आहे ती त्या मंदिरासाठी लागली होती. विविध संस्थान कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होते. हे बघा, कुठल्याही मंदिराला, महाराष्ट्रामधल्या अनेक मंदिरांना सरकारच्या मार्फत मदत केली जाते. जोपर्यंत यांचं हे प्रकरण समोर आलं नाही त्यावेळेला इतर मंदिरांपर्यंत प्रमाणित एक पवित्र मंदिर म्हणून त्या मंदिराकडे बघितलं जातं. परंतु ज्या प्रकारेची कृत्य त्या मंदिरामध्ये केली गेली त्यामुळे ह्या मंदिराचं पावित्र्य सुद्धा भंग पावलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे खराब हेच या गैरप्रकाराला जबाबदार आहेत. कारण मंदिरामध्ये अशा तऱ्हेची कृत्य घडता कामा नये आणि ती आम्ही जी लोक मंदिराला मानतो, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांच्या भावनेला त्याच्यामुळे ठेच बसते.